सफेद वाटाणे बनवते. तर वाटाणे भिजवून घेतलेले, त्याला कुकरमध्ये टाकलेत. आता बटाटे आणि वाटाणे, थोडे हळद मीठ टाकून त्याला कुकरला शिट्ट्या लावल्या. मसाला रेडी केला. त्यामध्ये बघा कांदा आहे, कांदा अर्धाच घेतला मी, आणि 2 तुकडे खोबऱ्याचे. ओली खोबरं मेन आहे यामध्ये. लसूण टाकलं मी, मिरची घेतली आणि अद्रक पण आहे. टमाटर टाकलेत आणि गरम मसाला जास्त काही नाही घेतला मी. गरम मसाल्यामध्ये फक्त धणे आहे, लवंग आहे आणि काळी मिरी आहे, जिरे आहे आणि ते घेतलं. कोथिंबीर घेतली आणि त्याला ब्लेंड केलं. बाकी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे सगळं क्लिअर. आता तो मसाला रेडी करून घेतला. मग टोपामध्ये ते जिरे टाकले आणि हिंग टाकली, कढीपत्ता टाकला. आता तो कांदा अर्धा जो भाजलेला ना, आणि अर्धा बघा मी आता ह्याला तेलामध्ये परतून घेते. आणि जरा असं लालसर झाला ना, मग त्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो हाच अर्धा टोमॅटो मी त्यामध्ये पण मसाल्यामध्ये पण टाकलेला. आणि मग आता लाल मिरची पावडर आहे आणि हळद आहे थोडीशी, धणा पावडर आहे आणि जिरा पावडर थोडीशी. आणि बघा त्याला आता मी मिक्स करणार. हलकीशी मी ना काळी मिरी गरम मसाला टाकला. त्याला बघा जरासं भाजून घेते आणि मग तो मसाला रेडी केला ना आपण, तो मसाला मी त्यात टाकला. आता ह्याला मिक्स करते आणि वाटाणे जे शिजून घेतलेले ना साईडला, ते आता ह्यामध्ये टाकते. थोडंसं परतून घेते म्हणजे मसाला जो भाजून घेईल, कारण मसाला ऑलरेडी मी थोडा भाजलेलाच आहे ना स्टार्टिंगमध्ये, पण तरी पण परत असं तेलामध्ये जरा परतून घेते. बघा जरा तेल सुटलं ना त्याला एजेसमधून, मग आता ते जे शिजवलेले बटाटा आहे ना, तो रगडा तो ह्यात टाकला, मिक्स करते. आणि मला जितकं पाणी हवं आहे तेवढं पातळ बनवून आमटी रेडी. आता ह्याला तर बघा पाणी मी धुवून घेतलं, मिक्सरचं भांडं घेते, थांबा. आणि आता आणखीन पाणी टाकणार. आता हे कसं माहिती आहे, भाताबरोबर किंवा तुम्ही पावाबरोबर खा, ब्रेडबरोबर खा, चपातीबरोबर खूप छान लागतं. आणि एवढं पोटासाठी एवढं छान आहे ना, डायजेशन किंवा फायबर रिच असल्यामुळे ना आपलं पोट साफ होतं. दुसरी गोष्ट, बोन्ससाठी हे चांगलं आहे. म्हणजे ही ऑलटुगेदर एकदम बेनिफिशियलच आहे. वाटाणे, कडधान्य हे शरीराला चांगलंच असतं. आता बघा मी त्याला शिजू देते. खूप सिम्पल रेसिपी आहे. आणि खोबरं टाकलं ना, त्यामुळे ओलं खोबरं ते एकदम फ्रेशनेस एक नेक्स्ट लेवलवर एकदम छान लागेल. बघा तुम्ही ट्राय करा ह्याला बनवून. थोडंसं मी ना बटर टाकला आणि मी थोडीशी साखर पण टाकली त्यामध्ये. व्हिडिओत नाही दाखवलं आहे मी, पण साखरसुद्धा टाकलेली आहे. बघा आता शिजलं आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून मस्त बघा इतकं छान सुंदर आणि भरपूर छान आहे. तुम्ही खा.